पुण्यात आज हजारो जैन नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते। त्यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचं कारण होतं ज्या जागेमध्ये मी उभा आहे, आपण पाहतोय की वरती आपल्याला शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग पाहायला मिळतंय आणि याच एचएनडी बोर्डिंगची जागा जी आहे ती एका पुण्यातल्या खाजगी बिल्डरला विकण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या जैन नागरिकांनी केलेला होता। आणि हे सगळे जैन नागरिक आज रस्त्यावरती उतरलेले होते। सध्या आपण पाहतोय की ही जवळपास 3 एकरची जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हा संपूर्ण भूखंड जो आहे तो 3 एकरचा आहे। आपण पाहतोय की पुढे आपल्याला मोकळी जागा पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जे जैन समाजातील विद्यार्थी आहेत जे पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 1968 सालापासून हे बोर्डिंग जे आहे त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे। आणि आपण पाहतो की हे बोर्डिंग ज्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, आपल्याला ही बोर्डिंगची प्रशस्त अशी इमारत पाहायला मिळते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जैन विद्यार्थी जे आहेत त्या बोर्डिंगमध्ये शिकतात। पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी जे विद्यार्थी शहरामध्ये येतात त्यांची राहण्याची व्यवस्था ही अनेक वर्षांपासून या जैन बोर्डिंगमध्ये करण्यात येते। मात्र या जैन बोर्डिंगचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की ही इमारतीची जागा जी आहे ती मोडकळीस आलेली आहे, अशा पद्धतीचा कागदपत्रांमध्ये दिखावा करण्यात आला। आणि त्यानंतर ही बोर्डिंगची जागा जी आहे धर्मादाय आयुक्त त्याचबरोबर खाजगी बिल्डर आणि या जागेचे जे विश्वस्त मंडळ आहेत त्या विश्वस्त मंडळांनी ठराव करून जवळपास 250 कोटीला ही जागा जी आहे ती पुण्यातल्या गोखले बिल्डरला विकली। आणि याच विरोधामध्ये आज सगळे जैन नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले होते, त्यांनी मोर्चा काढला। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जी इमारत ज्या बोर्डिंगमध्ये सगळे जैन विद्यार्थी राहत होते, याचिकाकर्ते असतील किंवा आज राजू शेट्टींनी सुद्धा थेट आरोप जो आहे तो राजकीय नेत्यांवरती केलेला आहे की सगळे संगनमतानं ही जागा जी आहे ती खाजगी बिल्डरच्या घशामध्ये घालण्यात आली। ही जागा जी आहे ती कागदावरती इमारत मोडकळीस आलेली आहे असं दाखवण्यात आलं। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की काही इमारतीचा भाग जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की जाणून बुजून ही इमारत पाडण्यात आली आणि त्यानंतर सगळं कागदपत्रांवरती दाखवून ही जागा जी आहे ती खाजगी बिल्डरला विकण्यात आलेली आहे। दुसरा एक आरोप आहे तो म्हणजे समोरच्या बाजूला आपण जे दिगंबर जैन मंदिर पाहताय भगवान महावीरांचं, ते मंदिर जे आहे ते कागदावरती कुठेही दिसत नाही। काही वर्षांपूर्वी मंदिर जे आहे ते बांधण्यात आलेलं होतं, मात्र नकाशावरती सुद्धा त्याचा उल्लेख नाही। त्यामुळे हा आमच्या भावनांशी सुद्धा एक अपमान आहे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। आज हजारो नागरिकांनी रस्त्यावरती येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की या जागेचं जे खरेदी खत झालेलं आहे ते रद्द करावं आणि आमच्या समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी हे बोर्डिंग जे आहे ते पुन्हा एकदा उपलब्ध करावं अशी मागणी आहे। यावर्षी ज्या जैन समाजातील विद्यार्थ्यांना या बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळत होता तो प्रवेश आता बंद करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की या सगळ्या नागरिकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला होता। ती हीच जागा एचएनडी बोर्डिंगची जागा जी आहे ती पुन्हा जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी खुली करावी अशा पद्धतीची मागणी सगळे नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।